ठाणे महानगरपालिकेने नवीन प्रारूप विकास आराखडा तयार केला आहे। हा विकास आराखडा विशिष्ट हेतू समोर ठेवून करण्यात आला असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा कोकण प्रभारी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली हजारो कळवेकर एकवटले। या विकास आराखड्याला विरोध करण्यासाठी कळवानाका येथे नागरिकांनी एकत्र येऊन जोरदार शक्ती प्रदर्शन केले। ठाणे महानगरपालिकेने नवीन विकास आराखडा तयार केला आहे। या आराखड्यानुसार संपूर्ण कळवा खारेगाव उद्ध्वस्त होणार आहे। आराखडे मंजूर केलेल्या सोसायट्यांमधून अवाढव्य रस्ते तयार करून 350 ते 400 इमारतींवरती वरवंटा फिरणार आहे। त्यामुळे 45,000 रहिवासी बेघर होणार आहेत। त्याविरोधात जनआंदोलन उभारण्यात येणार असून त्या अनुषंगाने कळवेकरांनी कळवानाका येथे एकत्र येत नव्या विकास आराखड्याविरोधात रणशिंग फुंकला आहे। यावेळी प्रारूप विकास आराखड्यामध्ये कळवा आणि खारेगाव भागातील तब्बल 400च्या आसपास इमारती बाधित होणार आहेत। गावठाण बागही उद्ध्वस्त होणार आहे। कळवा खाडी पुलापुढील भागामध्ये असलेल्या 3 इमारती या पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन येथील रहिवासी बेघर होणार आहेत। साधारणपणे 45,000च्या आसपास कुटुंब थेट रस्त्यावरती येणार आहेत। मंदिरं, मैदानं बाधित होत असल्याचंही आव्हाड यांनी म्हटलं आहे। कळवा खारेगाव येथील रहिवाशांना मारून असा विकास होणार असेल तर आमचा या विकासाला विरोध आहे। त्यामुळे अशा विकास प्रस्तावाच्या विरोधात आज सर्वपक्षीय एकत्र येऊन आंदोलन उभे केलं जाईल असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे। डीपी रोड बनवणारा माणूस हा डोंगराचा ज्यांनी कोणी डीपी प्लॅन केला तो अंधाळ आहे। म्हणजे खारेगावचं जरी मैदानात डीपी रोड कोऑपरेटिव्ह सोसायटी मान्यता प्राप्त कोऑपरेटिव्ह सोसायटी वरनं डीपी रोड लोकांनी आयुष्यभराची पुंजी घरात लावली आहे। ती काही रस्त्यावर फिटनेस आहे त्यांनी राहायचं कुठे उत्सव याचं उत्तर द्या। हा डीपी प्लॅन हा कोणासाठी बनवला हेच कळत नाही, पण लोकांना उद्ध्वस्त करून झालेला विकास आम्हाला मान्य नाही। या डीपी प्लॅनला आम्ही टोकाचा विरोध करतो। सर, एक वेगळा प्रश्न आहे। रक्षा खडसेंच्या मुलीचा विनयभंग झालेला आहे, काय सांगाल या संदर्भात? सरकार कुठेतरी कमी पडतंय का अशा प्रकारचे? सरकारच कमी पडतं। रक्षा खडसे या केंद्रीय मंत्री आहेत। केंद्रीय मंत्र्याच्या पोरीवरती जर असा हे होणार असेल तर बाकीच्या पोरींबद्दल काय बोलणार तुम्ही? साहेब, धनंजय मुंडे उपोषणाला बसणार आहेत। धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा यासाठी काय सांगाल या प्रश्नाला? त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्याच्यामध्ये मला काही बोलायचं नाही आहे। फक्त डोमेस्टिक व्हायलन्स या विषयावरती मात्र गंभीर आहे। साहेब, हा डीपी प्लॅन फक्त बिल्डर लोकांसाठी केलाय का? उपस्थित करणार आहे माझा ऑलरेडी मागच्या अधिवेशनात मी हा मुद्दा उपस्थित केलेला होता। तोपर्यंत सामान्य नागरिकापर्यंत हा मुद्दा एक मिनिट मला मुख्यमंत्र्यांनी ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस आश्वासन दिलं आहे की याची संपूर्ण चौकशी करून आपल्याला पुढच्या अधिवेशनात। साहेब, हा डीपी प्लॅन फक्त बिल्डरसाठी केलाय का असं वाटतं का? बिल्डर